हॅलो स्टुडंट्स, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल हा नेक्स्ट लेसन आपण 11thमधला स्टार्ट करतो आहे. याआधी आपण जो लेसन कंप्लीट केला तो होता किंगडम ॲनिमॅलिया, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे फायलम आणि क्लासेस स्टडी केले. त्याच्यामधले वेगवेगळे एक्झाम्पलसुद्धा आपण पाहिले. एक्झाम्पलचे नेम थोडेसे डिफिकल्ट आहेत किंवा प्रोनाऊन्सिएशन करायला अवघड आहेत, पण तुम्ही एकदा प्रॉपर ते लर्न केले, प्रोनाऊन्सिएशन केलं तर ते इझी जातं. फक्त नेम टफ आहेत किंवा शब्द अवघड आहेत म्हणून फार अवघड आहे असं नाही. तर हा जो लेसन आहे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स, लेसन खूप इझी आहे. यातल्या काही कन्सेप्ट तुम्ही 10thपर्यंत स्टडी केलेला आहे. त्याचा पुढचा पार्ट आपण डिटेल इथे पाहणार आहोत आणि याच्यावरती नीटला मिनिमम 1 ते जास्तीत जास्त 2 क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात. सो हा लेसनमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत ते इन शॉर्ट मी तुम्हाला आयडिया देते. तर स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल हा NCERTमध्ये दिलेला जो लेसन आहे त्या लेसनमध्ये त्यांनी जे कंटेंट दिलेलं आहे त्यात फर्स्ट टिश्यू हा पार्ट एक्सप्लेन केलेला आहे, ॲनिमल टिश्यू, आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळे ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल जे आहेत त्याच लेसनमध्ये दिलेले आहेत. NCERTचं बुक असेल तर त्यात फ्रॉग, अर्थवर्म आणि कॉकरोच असे 3 ॲनिमल दिलेले आहेत. पण यापैकी फ्रॉग आणि अर्थवर्म हे दोन्ही ऑर्गॅनिझम NCERTच्या सिलेबसमधून डिलीट केलेत, ओमिट केलेले आहेत. ते नाही आहेत आपल्या सिलेबसमध्ये किंवा नीटसाठी ते असणार नाहीत. म्हणजे तुम्हाला 2च कंटेंट स्टडी करायचे आहेत, एक टिश्यू आणि सेकंड कॉकरोच. सो त्याचा आपल्याला व्यवस्थित स्टडी जो आहे तो या ठिकाणी करायचा आहे. हेच जर तुम्ही स्टेट बोर्डचं बुक घेतलेलं असेल तर त्या ठिकाणी 2 वेगवेगळे लेसन आहेत. टिश्यूचा लेसन वेगवेगळा आहे, स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यू, आणि स्टडी ऑफ ॲनिमल टाईप कॉकरोच हा लेसन वेगळा आहे. तोच NCERTमध्ये स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स या नेमच्या अंडर दोन्ही लेसन जे ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. अजून एक डिफरन्स तुम्ही नोट कराल तो म्हणजे टिश्यूचे जे इन्फॉर्मेशन आहे ती जास्त डिटेल तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये दिलेली आहे आणि शॉर्टमध्ये तुम्हाला ती NCERTमध्ये दिलेली आहे. सो फर्स्ट NCERT शिकवण्याचं कारण तुम्ही नीट एक्झाम देणार आहात आणि या एक्झामला NCERTच्या लाईनवरती क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे डायरेक्ट लाईनवरून क्वेश्चन कन्स्ट्रक्ट करून विचारला जातो. सो NCERT लाईन टू लाईन रीड करणं हे नीटसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, ॲटलिस्ट बायोसाठी. सो नीटसाठी प्रिपरेशन व्हावी किंवा NCERT व्यवस्थित लर्न व्हावं यासाठी आपण हे NCERTमधून घेणार आहोत. जर गरज असेल किंवा कोणाला समजून घ्यायचं असेल तर स्टेट बोर्डमधले एक्स्ट्रा पॉईंटही आपण बघूयात. तेही टफ नाही आहेत, फक्त याच्याशी रिलेटेड एक्स्ट्रा दिलेलं आहे ते फक्त पाहायचं आहे. सो लेसन आपण सुरू करतो आहे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल, त्यातला टिश्यू हा फर्स्ट पार्ट आपण स्टडी करणार आहोत. सो इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं आहे बघा, आपण आत्ताच किंगडम ॲनिमॅलिया स्टडी केला आणि किंगडम ॲनिमॅलियामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम जे आहेत ते स्टडी केले. सो आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गॅनिझम्स पाहिलेले असतील. तुम्हाला व्हिटाकर्स 5 किंगडम सिस्टीम माहिती आहे, त्यात 5 किंगडमचे नेम बघा कोणाला आठवत आहेत का. पहिला किंगडम होता मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमॅलिया. अगदी 8th स्टँडर्डपासून हे व्हिटॅकर सिस्टीमचं क्लासिफिकेशन तुम्हाला बुक्समध्ये पाहायला मिळेल. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ऑर्गॅनिझम बघतो. तर या ऑर्गॅनिझममध्ये काही जे आहेत हे युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम असतात आणि काही मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात. सो ऑर्गॅनिझम 2 टाईपचे असतात, युनिसेल्युलार आणि मल्टीसेल्युलार. युनिसेल्युलार म्हणजे जे सिंगल सेलपासून बनले आहेत आणि मल्टीसेल्युलार म्हणजे जे मेनी सेल्सपासून बनलेले आहेत. ओके, इथपर्यंत लक्षात आलं का बघा. मग आता आपण का पाहतो आहे की युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझम, तर त्यांची काम करण्याची पद्धत आपण पाहतो आहे. जर तुम्ही युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम बघितलेत, इन युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम सिंगल सेल परफॉर्म ऑल फंक्शन्स. युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम
मुळात एकाच सेलपासून बनलेलं आहे. सो त्यांचे जे काही फंक्शन आहेत, जे काही फंक्शन कॅरी आउट केले जातात ती एकच सेल कॅरी आउट करणार आहे. म्हणजे न्यूट्रिशन, फूड आत घेणं, ते डायजेस्ट करणं, एक्सक्रेटरी मटेरियल रिमूव्ह करणं, रेस्पायर करणं, रिप्रोडक्शन करणं, सगळी कामं ती एकच सेल करत असते. सो सिंगल सेल परफॉर्म ऑल फंक्शन लाईक न्यूट्रिशन, डायजेशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिएशन, हे सगळे फंक्शन ती एकच सेल परफॉर्म करणार आहे. हेच जर आपण मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम बघितलं तर काय असतं बघा. इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम different groups of cell perform function. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सेलचे ग्रुप असतात आणि हे जे ग्रुप आहेत हे फंक्शन परफॉर्म करण्याचं काम करतात. मग आता कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये बेसिक युनिट जर तुम्ही बघाल, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं बेसिक युनिट जे आपण पाहतो हे बेसिक युनिट असतं सेल. सेलपासून सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी बनलेली आहे. जर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर एकच सेल आहे आणि सगळी कामं ती एकटी करणार आहे. पण जर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर सेलचे वेगवेगळे ग्रुप तयार होतात आणि हे वेगवेगळे ग्रुप वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करण्याचं काम करतात. तर सेलचा, वेगवेगळ्या सेलचा असाच जो ग्रुप तयार होतो त्या ग्रुपलाच आपण काय म्हणतो आहे, टिश्यू. सो प्रत्येक एक सेल म्हणजे ही सेल वेगळं काम करते, ही सेल वेगळं असं न होता वेगवेगळ्या सेल एकत्र येतात आणि ग्रुप तयार करतात आणि हा जो ग्रुप आहे तो मिळून एकच फंक्शन कॅरी आउट करतो. सो अशा वेळी जो तयार होतो त्याला म्हटलं जातं टिश्यू. सो टिश्यूची डेफिनेशन काय आहे बघा. सो टिश्यू Tissue, it is a group of similar cell. Group of similar cells along with intercellular substances. Along with intercellular substances. सो टिश्यू इट इज अ ग्रुप ऑफ, ग्रुप आहे कोणाचा आहे, सिमिलर सेलचा. सो अशाच सेल ज्यांचं स्ट्रक्चर किंवा ऑर्गनायझेशन सिमिलर आहे अशा सेलचा ग्रुप. फक्त सेलच नाही तर त्यांचं जे इंटरसेल्युलर सबस्टन्स असतील तर ते सबस्टन्सेससुद्धा याच्यामध्ये येतात. सो ग्रुप ऑफ सिमिलर सेल अलॉंग विथ इंटरसेल्युलर सबस्टन्सेस परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. Perform specific function and such organization of cells called tissue. So tissue कशाला म्हणायचं मुलांनो, ग्रुप ऑफ सिमिलर सेल along with intercellular substances and such group perform specific function. Such organization of cell is called as tissue. So tissue हा सिमिलर सेलचा ग्रुप आहे आणि त्यांच्या इंटरसेल्युलर सबस्टन्सेससुद्धा त्याच्यामध्ये येतात. सो अशा सेलचा ग्रुप अलॉंग विथ इंटरसेल्युलर सबस्टन्सेस परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन अँड सच ऑर्गनायझेशन ऑफ सेल इज कॉल्ड ॲज टिश्यू. अशा ऑर्गनायझेशनला आपण टिश्यू म्हणतो. तर आपली ह्युमन बिईंगची जर बॉडी बघाल तर ट्रिलियन्स ऑफ सेलपासून आपली बॉडी बनलेली आहे. म्हणजे खूप मोठ्या नंबरमध्ये सेल जे आहेत त्या आपल्या बॉडीमध्ये असतात. पण एवढ्या जरी नंबरमध्ये सेल असल्या तरी तुम्ही टिश्यू बघाल, एवढ्या सगळ्या सेलपासून फक्त 4 बेसिक टाईपचे टिश्यू तयार होतात. त्यांचे सब टाईप्स आहेत पुढे, पण बेसिक जर बघाल तर एवढ्या ट्रिलियन्स ऑफ सेलपासून फक्त 4च टाईपचे टिश्यू जे आहेत ते तयार होतात. सो देर आर 4 बेसिक टाइप्स ऑफ टिश्यू. टिश्यूचे 4 बेसिक जे आहेत ते टाईप आहेत. मग आता हे जे टिश्यूचे टाईप आहेत ते डिटेल आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत.
पण ते टाईप स्टार्ट करण्याआधी हे जे ऑर्गनायझेशन मी तुम्हाला सांगितलं किंवा हे टिश्यूचा रोल, तर याच्यामध्ये बघा सगळ्यात बेसिक आहे सेल. सेल हे कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं बेसिक युनिट येतं. वेगवेगळ्या सेल ज्या सिमिलर आहेत त्यांच्या इंटरसेल्युलर सबस्टन्सबरोबर एकत्र येतात आणि एक स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करतात. तर सेलच्या अशा ऑर्गनायझेशनला काय म्हटलं जातं? टिश्यू. सो वेगवेगळ्या सेल एकत्र येऊन काय तयार होतो? टिश्यू. मग आता ह्या टिश्यूंपासून काय होणार आहे? तर हे जे वेगवेगळे टिश्यू आहेत हे टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन तयार करतात. आता बघा तुम्हाला टिश्यूंचे नेम 9th बेसिक पाहिलेले आहेत, लक्षात येत असतील तर बघा, नाहीतर पुढे अजून कळणारच आहे. तर समजा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधला हा एक ऑर्गन आहे स्टमक. ठीक आहे, ऑर्गन आहे स्टमक. तर ह्या स्टमकमध्ये वेगवेगळे टिश्यू कोणते? तर सगळ्यात आउटरमोस्ट कवरिंग जे आहे ते इपिथेलियल टिश्यू नावाच्या टिश्यूचं असतं. त्याच्यात मस्क्युलर टिश्यूसुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असतो. हा दुसरा टिश्यू झाला. त्यानंतर याच्याचमध्ये नर्वस टिश्यूसुद्धा असतो. सो किती वेगवेगळे टिश्यू झाले? इपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्वस टिश्यू, असे वेगवेगळे टिश्यू एकत्र आले आणि काय तयार झाला? ऑर्गन. सो इन शॉर्ट मला तुम्हाला सांगायचं आहे की सेल आहेत, सेल एकत्र येऊन काय तयार झाला? टिश्यू. टिश्यू एकत्र येऊन काय फॉर्म झाला? ऑर्गन. आता ऑर्गन एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम तयार होते. ऑर्गन सिस्टीम म्हणजे बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम. माउथ पहिला ऑर्गन झाला, या ठिकाणी फॅरिंग्स असतो, मग एक ट्यूब असते जिला इसोफेगस असं म्हटलं जातं. इसोफेगस नंतर हा स्टमक असतो, स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाईन, मग लार्ज इंटेस्टाईन, मग ॲनस. ह्या सगळ्यांची काय तयार झाली? आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झाली. सो सिस्टीम कोणापासून तयार होते? वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येतात आणि सिस्टीम तयार होते. कोणकोणते ऑर्गन सांगितले? माउथ असेल किंवा त्यानंतर नेक्स्ट सांगितलं तुम्हाला फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ॲनस, एवढे ऑर्गन एकत्र येऊन काय तयार झाली? सिस्टीम. आणि वेगवेगळ्या सिस्टीम एकत्र येऊन कोण तयार होतो? ऑर्गॅनिझम. जसं ह्युमन बीइंग हा जर ऑर्गॅनिझम असेल तर आपली बॉडी कशी तयार झाली आहे किंवा आपली बॉडी कोणकोणत्या सिस्टीमपासून तयार झालेली आहे? तर आत्ताच सांगितली डायजेस्टिव्ह सिस्टीम. अशीच रेस्पायरेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रिएटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे कंट्रोल कोऑर्डिनेशनसाठी, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्यानंतर इम्युन सिस्टीम आहे. तर अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स एकत्र येतात आणि ऑर्गॅनिझम तयार होतो. सो ऑर्गनायझेशन कळलं का? बघा बेसिक आहे सेल, सेलचा ग्रुप तयार होतो आणि टिश्यू फॉर्म होतो. वेगवेगळे टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन, वेगवेगळे ऑर्गन एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम आणि वेगवेगळ्या सिस्टीमपासून ऑर्गॅनिझम तयार होत असतो. सो हे आपण बघितलं बेसिक ऑर्गनायझेशन. यानंतर बेसिक ऑर्गनायझेशन नंतर आपण ॲनिमलचे जे टिश्यू आहेत बेसिक टिश्यू स्टार्ट करत आहोत. सो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं 4 बेसिक टाईपचे टिश्यू आहेत. तुम्हाला जे मी शिकवलं आत्ता ते एकदा पुन्हा बघा. ऑर्गॅनिझम आपण 2 प्रकारचे बघितले आहेत, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सिम्पल असतात, सगळे फंक्शन सिंगल सेल परफॉर्म करते. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जास्त सेलपासून बनलेले असतात, कॉम्प्लिकेटेड असतात. मग सेलचे ग्रुप वेगवेगळे तयार होतात आणि ते ग्रुप वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतात. मात्र बेसिक युनिट काय असतं? सेल. मग तुम्हाला टिश्यूची डेफिनेशन सांगितली, सो याच्यामध्ये तुम्हाला टिश्यूची डेफिनेशन महत्त्वाची आहे. टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सिमिलर सेल अलॉंग विथ इंटरसेल्युलर सबस्टन्सेस विच परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन सच ऑर्गनायझेशन ऑफ सेल कॉल्ड टिश्यू. ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये ट्रिलियन्स ऑफ सेल आहेत, पण एवढ्या सेल्सपासून टिश्यू किती तयार झालेले आहेत? फक्त 4 टाईपचे टिश्यू जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. मग हे 4 बेसिक टाईपचे जे टिश्यू आहेत ते आपण स्टार्ट करतो आहे. तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी मी आत्ताच नेम सांगते. इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. सो हे 4 टाईप आपण डिटेल पाहणार आहोत. सो फर्स्ट आपण पाहतो आहे इपिथेलियल टिश्यू. सो सी सो नेक्स्ट आपण ॲनिमल टिश्यू स्टार्ट करतो आहे. सो ॲनिमल टिश्यू याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं
की ॲनिमल टिश्यू बेसिकली 4 टाईपचे आहेत. फर्स्ट आहे इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू. सेकंड कनेक्टिव्ह टिश्यू. थर्ड मस्क्युलर टिश्यू. अँड लास्ट नर्वस टिश्यू. सो 4 बेसिक टाईपचे टिश्यू तुम्हाला सांगितले. इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. सो याच्यामध्ये फर्स्ट इपिथेलियल टिश्यू जो आहे तो आपण स्टार्ट करतो आहे. सो फर्स्ट इपिथेलियल टिश्यू. आता हा जो इपिथेलियल टिश्यू आहे हा डिटेल स्टडी करण्यासाठी या टिश्यूचा क्लासिफिकेशनचा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. सो क्लासिफिकेशन चार्ट सगळ्यात पहिल्यांदा पहा. सो इपिथेलियल टिश्यू जो आहे याचं क्लासिफिकेशन बेसिकली सेलच्या अरेंजमेंटवरून केलेलं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण क्लासिफिकेशन पाहतो आहे. सो बघा, इपिथेलियल टिश्यू दोन क्लासमध्ये डिवाइड होतो, दोन पार्टमध्ये डिवाइड होतो. सिंपल इपिथेलियम आणि सेकंड जो आहे तो कंपाऊंड इपिथेलियम. तर सिंपल आणि कंपाऊंड जर आपण डिफरन्सिएशन केलं आहे, सेपरेट केलेलं आहे, तर यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी डिफरन्स आहे. सो डिफरन्स काय आहे तर सिंपल इपिथेलियल टिश्यू जो आहे याच्या सेलचा सिंगल लेअर असतो. सो सेल सिंगल लेअरमध्ये अरेंज झालेले असतात. आणि जर कंपाऊंड इपिथेलियम आपण बघितलं तर याचे सेलचे एकावरती एक असे लेअर असतात. सो बघा, सिंपल इपिथेलियम म्हणजे सेलचा सिंगल लेअर असतो आणि कंपाऊंड इपिथेलियम म्हणजे सेलचे मेनी लेअर्स जे आहेत ते त्या ठिकाणी पाहायला मिळतात. नेक्स्ट हा जो सिंपल इपिथेलियम आहे ह्याचे फर्दर 3 टाईप केलेले आहेत. फर्स्ट स्क्वॅमस इपिथेलियम, सेकंड क्युबॉइडल इपिथेलियम आणि लास्ट कॉलमनार इपिथेलियम. सेलच्या शेपवरून आहे. स्क्वॅमस इपिथेलियम पॉलिगोनल शेपचे आणि अतिशय थिन असतात. क्युबॉइडल इपिथेलियम यांचा शेप क्यूब लाईक असतो या टाईपच्या. त्यानंतर ज्या कॉलमनार असतात ह्या सेल अशा टॉल असतात. सो असं वेगवेगळ्या शेपवरून हे आपण 3 टाईप पाहिलेले आहेत. स्क्वॅमस इपिथेलियम पॉलिगोनल आणि थिन असतात. क्युबॉइडल क्यूब लाईक शेप असतो आणि कॉलमनार टॉल कॉलम लाईक सेल असतात. सो सेलच्या शेपनुसार हे 3 टाईप केले, स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमनार. हे जर तुम्ही पुढे बघाल तर याच्यामध्ये दिलेलं आहे की क्युबॉइडल आणि कॉलमनार यांच्यामध्ये एक मॉडिफिकेशन बघायला मिळतं. आणि मॉडिफिकेशन काय बघा तर कॉलमनार आणि क्युबॉइडल यांना जर सिलिया असतील तर त्याला म्हटलं जातं सिलिएटेड इपिथेलियम. आणि कधीकधी क्युबॉइडल आणि कॉलमनार मॉडिफाय होतो आणि त्यांच्यापासून ग्लँड्युलर टिश्यू जो आहे तो तयार होतो. तर हे 2 जे आहेत ते यांचे सबटाईप आहेत. नीट लक्षात घ्या. इपिथेलियल टिश्यू आपण हे अकॉर्डिंग टू NCERT सांगते. इपिथेलियल टिश्यू आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केला, सिंपल आणि कंपाऊंड. सिंपल म्हणजे सेलचा सिंगल लेअर आणि कंपाऊंड म्हणजे सेलचे मेनी लेअर्स एकावरती एक. सिंपल त्याचे पुन्हा 4 सांगितले, स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम अँड कॉलमनार इपिथेलियम. क्युबॉइडल आणि कॉलमनार ह्या दोन्हीचेही फर्दर टाईप केलेले आहेत. त्यात क्युबॉइडल त्याच्यावरती जर सिलिया असतील तर सिलिएटेड म्हटलं जातं. अशाच सिलिया कॉलमनारवरती सुद्धा असू शकतात. सो क्युबॉइडल किंवा कॉलमनार यांच्यावरती सिलिया म्हणजे जर ही सेल असेल
हेअर लाईक आउटग्रोथ अशी पाहायला मिळते. अशा जर सिलिया असतील तर त्यालाच सिलिएटेड क्युबॉइडल किंवा सिलिएटेड कॉलमनार असं म्हटलं जातं. आणि ग्लँड्युलर हेच क्युबॉइडल किंवा कॉलमनार जे आहेत ते मॉडिफाय होतात आणि सिक्रिशनसाठी स्पेसिफाय होतात. तर असा सिक्रिटरी टिश्यू जर फॉर्म झाला तर त्याला म्हटलं जातं ग्लँड्युलर. सो या वेळी सिम्पल इपिथेलियम डिवाइड होतो. सो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इपिथेलियल टिश्यूच्या कॉमन सगळ्यांच्या एकत्र कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत आणि त्यानंतर सिम्पल इपिथेलियममधला स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमनार हे टाईप डिटेल स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट इज इपिथेलियल टिश्यू. सो इपिथेलियल टिश्यू काय आहे पहा. सो नेक्स्ट आपण इपिथेलियल टिश्यूचे कॅरेक्टरिस्टिक लर्न करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल इपिथेलियल टिश्यू इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इपिथेलियम. Also called as epithelium. इपिथेलियल टिश्यूलाच इपिथेलियम असं सुद्धा म्हटलं जातं. इपी मीन्स अबव अँड थेलियम मीन्स कवर ऑफ सेल्स. सो सेलचा वरचा जो कवर आहे म्हणजेच काय असतो इपिथेलियम. सो याच्यातच तुमच्या लक्षात येईल इपिथेलियम जो आहे तो आउटर कवरिंग जो आहे कवरिंग ऑफ ऑर्गन करत असतो किंवा इपिथेलियल टिश्यूला फ्री सरफेस असतो. याचं फक्त मिनिंग नीट लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आपली स्किन म्हणजे इपिथेलियल टिश्यू असेल तर ही स्किन हिला फ्री सरफेस आहे म्हणजे ती बाहेरच्या एन्व्हायरमेंटला काय झालेली आहे एक्सपोज झालेली आहे. सो तिचा वरचा समजा हा एखादा ऑर्गन असेल, आपण स्टमक पाहूयात मग अशी तुम्हाला सांगितलेलं. सो सगळ्यात बाहेरचा लेअर जर इपिथेलियम असेल तर तो इकडे बाहेरच्या बॉडी फ्लुइडला एक्सपोज झाला आणि याचा सगळ्यात आतला लेअरसुद्धा इपिथेलियमच असतो जो आतल्या कंटेंटला एक्सपोज झाला. सो इपिथेलियल टिश्यू कुठेही असला तरी त्याचा एक सरफेस जो आहे तो फ्री असतो म्हणजे एकतर तो बाहेरच्या तरी एन्व्हायरमेंटला एक्सपोज होतो किंवा आतल्या बॉडी फ्लुइडला तरी एक्सपोज होतो. सो इट हॅज फ्री सरफेस विच एक्सपोज टू एक्सटर्नल एन्व्हायरमेंट और बॉडी फ्लुइड. त्याला एक फ्री सरफेस असतो आणि तो जो सरफेस आहे तो एकतर एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला तरी एक्सपोज होतो किंवा बॉडी फ्लुइडला तरी एक्सपोज झालेला असतो. सो इन शॉर्ट इपिथेलियल टिश्यू जो आहे तो ऑर्गनचं कवरिंग तयार करण्याचं काम करतो. सो त्याच्या नेमचं मिनिंगच आहे इपी मीन्स अबव अँड थेलियम मीन्स कवर ऑफ सेल. आता नेक्स्ट सगळे इपिथेलियल टिश्यूची सगळ्या म्हणजे मी तुम्हाला आत्ताच टाईप सांगितले स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनार, सिलिएटेड, ग्लँड्युलर, कंपाऊंड सगळ्या टाईपमध्ये सेल ज्या आहेत त्या कशा असतात. सेल्स आर कॉम्पॅक्टली पॅक. तर याच्या ज्या सेल आहेत या कॉम्पॅक्टली पॅक झालेल्या असतात म्हणजे त्यांच्यामध्ये जास्त स्पेस नसते. जर ही सेल असेल तर एकदम टाईट पॅकिंग असतं, असेल डिस्टन्स तरी एकदम कमी, जास्त डिस्टन्स असत नाही. त्यामुळे दोन सेलमध्ये जो सबस्टन्स असतो त्याला इंटरसेल्युलर सबस्टन्स म्हणतात. तर तो सबस्टन्ससुद्धा कमी असतो विथ लिटिल इंटर सेल्युलर सबस्टन्स. इंटरसेल्युलर सबस्टन्स जो आहे तो लिटिल किंवा खूप कमी असतो. त्यानंतर नेक्स्ट एक्स्ट्रा हे जे पॉईंट आहेत हे NCERTमधले आणि 1, 2, 3 एक्स्ट्रा पॉईंट स्टेट बोर्डमध्ये दिलेत. तर ते 3च पॉईंट काय आहेत बघा, त्याआधी एकदा रिपीट करूया. इपिथेलियल टिश्यू ऑल्सो कॉल्ड ॲज इपिथेलियम. इपी मीन्स अबव अँड थेलियम मीन्स कवर ऑफ सेल. दिस इज कवरिंग ऑफ ऑर्गन. हा जो इपिथेलियल टिश्यू आहे तो ऑर्गनचं कवरिंग तयार करतो आणि या टिश्यूला एक सरफेस फ्री असतो. मग तो जो फ्री आहे तो एकतर एन्व्हायरमेंटला तर एक्सपोज होतो आहे
किंवा आतल्या बॉडी फ्लुइडला तरी एक्सपोज झालेला असतो. सेकंड, सेल्स आर कॉम्पॅक्टली पॅक. सेल्स टाईटली पॅक झालेले असतात, त्यामुळे इंटरसेल्युलर सबस्टन्स जो आहे तो लिटल किंवा खूप कमी असतो. नेक्स्ट, दे रेस्ट ऑन नॉन सेल्युलर बेसमेंट मेम्ब्रेन. बघा, जर हा सेलचा लेअर असेल तर या सेलच्या खाली एक बेसमेंट मेम्ब्रेन असतं. हे जे 2 लाईन ड्रॉ केल्या हे म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेन. हे नॉन सेल्युलर आहे, म्हणजेच ते सेलपासून बनलेलं नाही, कोलॅजन किंवा प्रोटीनपासून ते बनलेलं असतं. सो याच्या ज्या सेल आहेत इपिथेलियल टिश्यूच्या, ह्या कशावरती रेस्ट करतात, तर त्यांच्या खाली एक बेसमेंट मेम्ब्रेन असतो, त्याच्यावरती ह्या सेल प्रेझेंट असतात इपिथेलियल टिश्यूच्या. नेक्स्ट, हे ज्या सेल आहेत किंवा हा जो टिश्यू आहे हा अव्हॅस्क्युलर आहे. अव्हॅस्क्युलर म्हणजे, व्हॅस्क्युलर म्हणजे ब्लड सप्लाय. जर ब्लड सप्लाय जास्त असेल तर त्याला व्हॅस्क्युलराइज म्हटलं जातं, आणि जर ब्लड सप्लाय कमी असेल तर त्याला म्हटलं जातं अव्हॅस्क्युलर. सो अ मीन्स ॲबसेंट आणि ब्लड व्हेसलचा सप्लाय तिथं जास्त नसतो, म्हणून म्हटलेलं आहे अव्हॅस्क्युलर. अँड गुड रिजनरेशन कॅपॅसिटी. गुड रिजनरेशन कॅपॅसिटी म्हणजे काय, तर सपोज तो जो पार्ट डॅमेज झालेला असेल तर तो रिपेअर होऊ शकतो, पुन्हा तो पार्ट तयार होऊ शकतो. म्हणजे स्किनला आपल्या खरचटलं किंवा कुठे जखम झाली तर काही दिवसानंतर ती जखम भरून येते, ती जखम रिपेअर होते. तर हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. सो कॅरेक्टरिस्टिक बऱ्यापैकी संपलेलं आहेत. यालाच इपिथेलियम म्हणायचं. इपी मीन्स अभव अँड थेलियम मीन्स कवर ऑफ सेल. ऑर्गनला कव्हर करतो. याला एक सरफेस फ्री असतो जो एकतर एन्व्हायरमेंट किंवा बॉडी फ्लुइडला एक्सपोज होतो. सेल्स खूप कॉम्पॅक्टली पॅक आहेत विथ लिटिल इंटरसेल्युलर सबस्टन्स. ह्या ज्या सेल आहेत ह्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती रेस्ट करतात. हा टिश्यू अव्हॅस्क्युलर आहे, म्हणजे जास्त ब्लड व्हेसलचा सप्लाय नसतो. म्हणजे स्किनमध्ये अगदी वरच्यावर जर लागलं, फक्त वरचाच हे झालं तर ब्लड येत नाही जास्त, कारण तिथं ब्लड व्हेसलचा सप्लाय नाही आहे. आणि गुड रिजनरेशन कॅपॅसिटी. गुड रिजनरेशन कॅपॅसिटी म्हणजे ते रिजनरेट करू शकतात. आता हा जो इपिथेलियल टिश्यू आहे याचं शक्यतो फंक्शन काय आहे, जर स्किन असेल तर तिचं काम आहे प्रोटेक्शन करणं. ब्लड व्हेसलमध्ये असेल, ब्लड व्हेसलच्या लायनिंगला, तर ट्रान्सपोर्ट करणं. तर यावेळी ट्रान्सपोर्टेशन असेल, डिफ्युजन असेल, प्रोटेक्शन आहे. तर असे वेगवेगळे फंक्शन जे आहेत तो हा इपिथेलियल टिश्यू परफॉर्म करतो. सो आपण इपिथेलियल टिश्यूचे सगळ्यांचे मिळून जे सगळेच जण दाखवतात असे कॉमन कॅरेक्टरिस्टिक बघितले. म्हणजे कसं, सिलिएटेड, कॉलमनार, क्युबॉइडल किंवा स्क्वॅमस कोणताही टिश्यू असेल तरी ते कवरिंगच तयार करणार आहेत. त्यांचं एक सरफेस फ्री असणारच आहे. सेल कॉम्पॅक्टली पॅक असतात. हे सगळे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते प्रत्येक सब टाईपला लागू होतात, म्हणून हे कॉमन कॅरेक्टरिस्टिक. तर हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. यानंतर नेक्स्ट आपण स्टार्ट करतोय इपिथेलियल टिश्यूमधला फर्स्ट सिम्पल इपिथेलियम आणि त्यातला पहिला टाईप स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. सो सी, सो इपिथेलियल टिश्यूचा फर्स्ट सब टाईप आहे सिम्पल इपिथेलियम. आणि या सिम्पल इपिथेलियमचे 3 टाईप मी तुम्हाला सांगितले, स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम आणि कॉलमनार इपिथेलियम. त्यापैकी क्युबॉइडल आणि कॉलमनार ह्या दोघांमध्ये मॉडिफिकेशन होऊन सिलिएटेड आणि ग्लँड्युलर याही टाईपचे टिश्यू जे आहेत ते त्या ठिकाणी तयार होतात. सो सगळ्यात फर्स्ट आपण स्टडी करणार आहोत सिम्पल इपिथेलियल टिश्यू किंवा सिम्पल इपिथेलियम. आता हा जो सिम्पल इपिथेलियम आहे, सिम्पल आणि कंपाऊंड यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतोय. सो इन सिम्पल इपिथेलियम देर इज सिंगल लेअर ऑफ सेल्स. सिंगल लेअर ऑफ सेल्स. सिम्पल इपिथेलियममध्ये सेलचा सिंगल लेअर प्रेझेंट असतो. एकावरती एक लेअर नसतात, एकच लेअर असतो. आणि या सिम्पल इपिथेलियमचं मोस्टली त्यांचं फंक्शन जे आहे ते ट्रान्सपोर्ट, डिफ्युजन यासारख्या गोष्टींमध्ये किंवा सिक्रिशनमध्ये
त्याचा महत्त्वाचा रोल असतो. सो सिम्पल इपिथेलियम टिश्यू म्हणजे सिंगल लेअर ऑफ सेल आणि शक्यतो इट फॉर्म्स लायनिंग फॉर बॉडी कॅव्हिटी डक्ट ट्यूब. सो सिम्पल इपिथेलियममध्ये हे 2 पॉईंट नीट लक्षात ठेवा. फर्स्ट, याच्यामध्ये सेलचा सिंगल लेअर आहे आणि सेकंड, हा जो आहे सिम्पल इपिथेलियम बॉडी कॅव्हिटीचा लायनिंग तयार करतो. डक्ट म्हणजे एखादी ट्यूब असेल तर तिच्या लायनिंगमध्ये हा सिम्पल इपिथेलियम प्रेझेंट असतो. मग सिम्पल इपिथेलियमचा फर्स्ट सब टाईप दिलेला आहे स्क्वॅमस इपिथेलियम. सो फर्स्ट बघा, स्क्वॅमस इपिथेलियम. आता हा जो स्क्वॅमस इपिथेलियम आहे, सगळ्यात पहिल्यांदा या इपिथेलियमच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड काय पॉईंट दिलेले, नेक्स्ट त्याचं लोकेशन आणि फायनली फंक्शन, अशा 3 पॉईंटमध्ये आपण सगळेच टिश्यू स्टडी करणार आहोत. जो स्क्वॅमस इपिथेलियममध्ये फर्स्ट आपण त्याचं स्ट्रक्चर स्टडी करतो आहे. सो स्ट्रक्चरमध्ये काय दिलेलं आहे बघा. सो फर्स्ट, हा सिम्पल इपिथेलियमचा एक टाईप आहे, म्हणजे हा सुद्धा कशापासून बनलेला आहे. इट इज मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल, सिंगल लेअर ऑफ सेल्स. सो सेल्सच्या सिंगल लेअरपासून हा बनलेला आहे. त्यानंतर सेकंड थिंग, याच्यामध्ये ज्या काही सेल असतात त्या फ्लॅट असतात. सो फ्लॅट सेल्स आहेत आणि या सेलची जी बाउंड्री आहे ती इर्रेग्युलर असते, इर्रेग्युलर बाउंड्रीज. सो स्क्वॅमस इपिथेलियममधल्या सेल कशा आहेत, फ्लॅट आणि त्यांची बाउंड्री इर्रेग्युलर. हे महत्त्वाचं आहे. फ्लॅट असणं गरजेचं आहे, कारण जर सेल फ्लॅट असेल, थिन असेल, तरच गोष्टी ह्याच्या ॲक्रॉस ट्रान्सपोर्ट होतील, म्हणजे इकडची गोष्ट या बाजूला ट्रान्सपोर्ट होईल. जर सेल खूप थिक असेल तर गोष्टी ट्रान्सपोर्ट होऊ शकत नाहीत. सो स्क्वॅमस इपिथेलियम सिंगल लेअर ऑफ सेल आणि याच्यामध्ये ज्या सेल आहेत त्या फ्लॅट आणि इर्रेग्युलर बाउंड्रीज असणाऱ्या सेल याच्यामध्ये असतात. हे झाले याचे स्ट्रक्चर. तर नेक्स्ट आहे लोकेशन. लोकेशन म्हणजे बॉडीमध्ये सिम्पल इपिथेलियम आता आपल्याला कुठे पाहायला मिळतो, तर सिम्पल इपिथेलियम जो आहे त्याचं फर्स्ट लोकेशन आहे ब्लड व्हेसल, इन द वॉल ऑफ ब्लड व्हेसल्स अँड सेकंड आहे एअर सॅक. 2 यांच्या लायनिंगला किंवा वॉलमध्ये प्रेझेंट असतात, एक ब्लड व्हेसलच्या वॉलमध्ये आणि 2 एअर सॅकच्या वॉलमध्ये. आता ब्लड व्हेसल सगळ्यांना माहिती आहे. जर ही ब्लड व्हेसल असेल तर तिची ही जी वॉल दिसते आपल्याला, ही वॉल स्क्वॅमस इपिथेलियमपासून बनलेली असते. आणि एअर सॅक म्हणजे काय, जर आपली रेस्पायरेटरी सिस्टीम माहिती असेल, तुम्ही स्टडी केलेली आहे 8th तर रेस्पायरेटरी सिस्टीममधला हा फर्स्ट पार्ट ट्रकिया, म्हणजे जिला आपण विंड पाईप असं सुद्धा म्हणतो, हा 2 ब्रांचमध्ये डिवाईड झाला, ज्यांना ब्रॉन्काय असं म्हटलं जातं. प्रायमरी ब्रॉन्काय, या ब्रॉन्काय लंग्समध्ये एंटर करतात आणि लंग्समध्ये एंटर केल्यानंतर त्यांच्यापासून तयार होतात सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्स. तर हे जे ब्रॉन्क्युल आहेत यांच्या एंडला अशा एअर सॅक ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात, बलून लाईक सॅक असतात आणि या बलून लाईक सॅकलाच एअर सॅक म्हणतात. सो ब्लड व्हेसलच्या लायनिंगला आणि या एअर सॅकच्या लायनिंगला कोणता टिश्यू प्रेझेंट आहे, स्क्वॅमस इपिथेलियम. आता जर ब्लड व्हेसलच्या लायनिंगला आहे तर त्या ठिकाणी फंक्शन काय असेल, तर ब्लडमधून वेगवेगळे न्यूट्रियंट, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वेस्ट मटेरियल, हार्मोन्स अशा वेगवेगळ्या गोष्टी ब्लडमधून कॅरी केल्या जातात. तर समजा ब्लडमधला न्यूट्रियंट बाहेर येऊन या बाजूच्या सेलमध्ये जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल, पास करायचं असेल, तर हे डिफ्युजन या ब्लड व्हेसलच्या लायनिंगमधून कॅरी आउट केलं जातं. तर या पद्धतीनं सेकंड, जर ही एअर सॅक असेल तर या एअर सॅकच्या लायनिंगमधून आतला O2 बाहेर किंवा बाहेरचा CO2 आत, अशा पद्धतीनं गॅसेसचं डिफ्युजन याच्या लायनिंगमधून होतं. सो इन शॉर्ट, स्क्वॅमस इपिथेलियम ज्या लोकेशनला आहे त्याचं फंक्शन आहे डिफ्युजन, सबस्टन्सेसचं डिफ्युजन करणं, हे याचं मेन फंक्शन असतं. सगळ्यांना पॉईंट क्लिअर झाला का बघा. सिम्पल इपिथेलियममधला फर्स्ट टाईप आपण स्टडी केला, त्याचं नेम आहे स्क्वॅमस इपिथेलियम.
स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं इट इज मेडअप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल. सेल्स आर व्हेरी फ्लॅट ऑर थिन विथ इरेग्युलर बाउंड्रीज. इन लोकेशन स्क्वॅमस इपिथेलियम इट इज मेनली लोकेटेड इन द वॉल ऑफ ब्लड व्हेसल अँड इन द वॉल ऑफ एअर सॅक. स्ट्रक्चर लक्षात आले असतील. आणि ह्या दोन्ही लोकेशनला त्याचं फंक्शन काय आहे? डिफ्युजन करणं. ब्लड व्हेसलच्या लायनिंगला न्यूट्रियंट, गॅसेस, हार्मोन यासारख्या गोष्टींचं डिफ्युजन करणं, तर एअर सॅकच्या लायनिंगला गॅसेसचं डिफ्युजन करणं. तर हे डिफ्युजन या स्क्वॅमस इपिथेलियममधून होतं. सो इथं सिम्पल इपिथेलियमचा फर्स्ट टाईप जो आहे तो आपला संपलेला आहे, स्क्वॅमस इपिथेलियम. त्यानंतर सेकंड जो टाईप दिलेला आहे तो आहे क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. सो बघा क्युबॉइडलबद्दल काय दिलेलं आहे. सो सेकंड इज क्युबॉइडल इपिथेलियम. यातही फर्स्ट आपण याचं स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. सो स्ट्रक्चरमध्ये काय दिलेलं आहे बघा, क्युबॉइडल इपिथेलियम हा सुद्धा कशाचा सबटाईप आहे? सिम्पल इपिथेलियमचा. सो याच्यामध्ये सुद्धा सेलचा सिंगल लेअर प्रेझेंट असतो. सिंगल लेअर ऑफ सेल्स. सो सेलचा सिंगल लेअर जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता याचं नेम आहे क्युबॉइडल इपिथेलियम. सो याच्या नेममध्येच त्यांनी सांगितलेलं की सेलचं स्ट्रक्चर कसं आहे. सो सेलचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं असतं? क्यूब लाईक. क्यूब लाईक सेल्स आर प्रेझेंट. जसा क्यूब बघतो आपण एखादा ठोकळा, त्या पद्धतीचं स्ट्रक्चर याच्यामधल्या सेलचं असतं. तर हे झालं स्ट्रक्चर. स्ट्रक्चर पुन्हा एकदा बघा, सिंगल लेअर ऑफ सेल अँड सेल्स आर क्यूब लाईक. सेकंड लोकेशन. आता लोकेशन नीट लक्षात घ्या. इट इज प्रेझेंट इन द डक्ट ऑफ ग्लँड. अँड सेकंड ट्युब्युलर पार्ट ऑफ नेफ्रॉन. ट्युब्युलर पार्ट ऑफ नेफ्रॉन. आता हे दोन्ही स्ट्रक्चर माहिती आहेत का बघा. फर्स्ट सांगितलं डक्ट ऑफ ग्लँड. वेगवेगळ्या ग्लँड्स असतात. सलायवरी ग्लँड तुम्हाला माहिती असेल, स्वेट ग्लँड माहिती असेल, मॅमरी ग्लँड आहे, आपण या आधीच्या लेसनमध्ये पाहिलं आहे. सो अशा वेगवेगळ्या ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये असतात. आणि त्या ग्लँडची जी ट्यूब असते, समजा ही एखादी ग्लँड आहे आणि ह्या ग्लँडची ही ट्यूब आहे किंवा ही डक्ट आहे. तर ह्या ट्यूबच्या, डक्ट म्हणजेच ट्यूब, तर या ट्यूबच्या किंवा या डक्टच्या लायनिंगला कोणता इपिथेलियम असतो? क्युबॉइडल इपिथेलियम. या पद्धतीने इथं लोकेट झालेला असतो. आणि सेकंड थिंग ट्युब्युलर पार्ट ऑफ नेफ्रॉन. आता नेफ्रॉन सगळ्यांना माहिती आहे का बघा. सगळ्यांनी किडनी स्टडी केलेली आहे. अशा पद्धतीच्या बिन शेप किडनीज, 2 किडनी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. आणि या किडनीचं फंक्शनल युनिट असतं नेफ्रॉन. तर नेफ्रॉन काय आहे? तर असं कप लाईक स्ट्रक्चर, पुन्हा ही नेक, पुन्हा त्यानंतर या पद्धतीचा एक पार्ट हा ट्युब्युलर पार्ट असतो. त्यानंतर लूप ऑफ हेनले, पुन्हा कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल आणि पुन्हा कलेक्टिंग डक्ट. आता सगळे जरी नेम लक्षात नसतील तर याच वर्षी एक्सक्रिएशनमध्ये तुम्ही हे डिटेल स्टडी करणार आहात. तर किडनीमध्ये या टाईपचे मिलियन्स ऑफ नेफ्रॉन प्रेझेंट असतात. नेफ्रॉनमध्ये हा जो आहे याला बोमन्स कॅप्सूल म्हणतात. आणि इथून खालचा हा जो पार्ट आहे PCT, प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल, ह्याच्याजवळ माल्पिगियन बॉडीच्या जवळ असणारा प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल, हा यू शेप, लूप ऑफ हेनले, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल आणि ही कलेक्टिंग डक्ट. सो लोकेशन सांगितले ट्युब्युलर पार्ट ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉनचा जो ट्युब्युलर पार्ट आहे या पार्टमध्ये कुठला इपिथेलियम असतो? क्युबॉइडल इपिथेलियम. सो लक्षात आलं का बघा. डक्ट ऑफ ग्लँड, एखादी ग्लँड असेल, एखादी गोष्ट सिक्रेट करणारी, स्वेट ग्लँड स्वेट सिक्रेट करते, मॅमरी ग्लँड मिल्क सिक्रेट करते. या पद्धतीनं एखादी गोष्ट सिक्रेट करणारी ग्लँड असेल तर त्या ग्लँडच्या डक्टच्या लायनिंगला कुठला टिश्यू आहे? क्युबॉइडल इपिथेलियम. आणि या क्युबॉइडल इपिथेलियमचं फंक्शन काय आहे? सो नेक्स्ट आपण स्टडी करतोय क्युबॉइडल इपिथेलियमचं फंक्शन. सो बघा, सिक्रीशन
अँड ॲब्झॉर्प्शन. आता बघा सिक्रेशन आणि ॲब्झॉर्प्शन कसं, तर आत्ताच आपण बघितलं डक्ट ऑफ ग्लँड. ग्लँडच्या डक्टला, ट्यूबला जर क्युबॉइडल इपिथेलियम असेल तर तुम्ही आत्ताच बघितलं की ग्लँड कुठली ना कुठली गोष्ट सिक्रेट करते. आता वेगवेगळ्या ग्लँडवरती सलायवरी ग्लँड असेल तर काय सिक्रेट करेल, सलायवा. मेमरी ग्लँड असेल तर मिल्क. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सिक्रेट केल्या जातात. मग हे जे सिक्रेशन आहे हे सिक्रेशन सिक्रेट कोण करणार आहे, तर त्या डक्टच्या लायनिंगला असणारा क्युबॉइडल इपिथेलियम. सो बघा क्युबॉइडल इपिथेलियम ग्लँडच्या डक्टमध्ये असेल तर त्याचं फंक्शन असेल सिक्रेशन, जे काही त्या ग्लँडने तयार केलेलं आहे ती गोष्ट सिक्रेट करणं. आणि जर नेफ्रॉनच्या ट्यूबच्या लायनिंगला असेल, ही नेफ्रॉन आहे आणि या ट्यूबच्या लायनिंगला जर क्युबॉइडल इपिथेलियम असेल तर त्याचं काम असणार आहे ॲब्झॉर्प्शन. कसं काय, तर जे काही ब्लड आहे ते ब्लड या कप लाईक पार्टमध्ये येतं आणि या कप लाईक पार्टच्या वॉलमधून ते ब्लड फिल्टर आउट केलं जातं. सो या ठिकाणी एक्सक्रेटरी मटेरियल जे आहे ते येणार आहे, पण आलेलं सगळंच मटेरियल वेस्ट नसतं. कधीकधी काही युजफुल गोष्टी, बघा आता वॉटर बाहेर येते ब्लडमधून, मग वॉटर अजिबात युजफुल नाही असं आहे का, तर नाही आहे. वॉटर युजफुल आहे. कधी कधी सॉल्ट येतात, कधी ग्लुकोज येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या युजफुल आहेत त्या वेस्टमधून बाहेर जाऊ शकतात. तसं जाऊ नये म्हणून ह्या लायनिंगला ते जे युजफुल गोष्टी आहेत वॉटर, सॉल्ट, ग्लुकोज, अमिनो ॲसिड, ह्या गोष्टी ज्या आहेत या लायनिंगला ॲब्झॉर्ब केल्या जातात. म्हणजे नेफ्रॉनच्या लायनिंगला काम काय आहे, त्या युरिनबरोबर किंवा फिल्ट्रेटबरोबर ज्या काही युजफुल गोष्टी गेलेल्या आहेत त्या रिॲब्झॉर्ब करणं. मग हे काम कोण करेल, क्युबॉइडल इपिथेलियम. कारण याच्या लायनिंगला नेफ्रॉनच्या लायनिंगला कुठला टिश्यू प्रेझेंट आहे, क्युबॉइडल इपिथेलियम. सो सेकंड टिश्यू आपला झाला. पुन्हा एकदा रिपीट करूयात आपण. स्क्वॅमस इपिथेलियम आणि क्युबॉइडल इपिथेलियम कंपॅरेटिव्हली बघा, ह्याचं स्ट्रक्चर सेलचा सिंगल लेअर आहे, तिथंसुद्धा सेलचा सिंगल लेअर आहे. सेकंड, या सेल कशा आहेत, फ्लॅट आणि इरेग्युलर बाउंड्रीज, आणि याच्या सेल क्यूब लाईक असतात. स्क्वॅमस इपिथेलियम कुठे असतो, ब्लड व्हेसलच्या वॉलमध्ये आणि एअर सॅकमध्ये. आणि क्युबॉइडल इपिथेलियम डक्ट ऑफ ग्लँड अँड ट्युब्युलर पार्ट ऑफ नेफ्रॉन. स्क्वॅमस इपिथेलियमचं फंक्शन आहे सबस्टन्सेस डिफ्यूज करणं आणि क्युबॉइडल इपिथेलियमचं काम आहे काही ठिकाणी सिक्रेशन तर काही ठिकाणी ॲब्झॉर्प्शन. सो दिस इज अबाउट क्युबॉइडल इपिथेलियम. यानंतर सिम्पल इपिथेलियमचा पुढचा जो टाईप आहे तो टाईप आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे स्टॉप करतो आहे. आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यात फर्स्ट हा टॉपिक मी तुम्हाला इंट्रोड्यूस केला. सेलच्या ग्रुपला आपण टिश्यू म्हणतो. टिश्यूपासून ऑर्गन आणि ऑर्गनपासून सिस्टीमपासून ऑर्गॅनिझम हे आपण ऑर्गनायझेशन बघितलं. टिश्यूची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली. टिश्यूच्या डेफिनेशननंतर नेक्स्ट आपण स्टडी केलं की टिश्यूचे टाईप किती आहेत आणि यातला फर्स्ट टिश्यू आपण स्टार्ट केलेला आहे तो म्हणजे इपिथेलियल टिश्यू. आणि इपिथेलियल टिश्यूचे दोन टाईप, सिम्पल आणि कंपाऊंड. त्यातल्या सिम्पलचे किती टाईप आहेत, 3, स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमनार. तर कॉलमनार टिश्यू जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.